नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. सोमवारी आपण श्रावणी सोमवारी जी शिवामूठ पाहतो त्याची कहाणी आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर चला. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. त्यातल्या 3 आवडत्या होत्या आणि 1 होती नावडती. आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करीत असे. नावडतीला मात्र जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेड दिलं जायचं, गुराख्याचं काम दिलं जायचं. पुढे श्रावण मास आला. त्यामधला पहिला सोमवार आला. ही राणी गेली. तिला दिसल्या नागकन्या आणि देवकन्या. या दोघींची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? त्या म्हणाल्या, महादेवांच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. ती म्हणाली, यानं काय होतं? भरताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणाली, मी राजाची सून, तुमच्या बरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? त्या म्हणाल्या, आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, सासू सासऱ्यांना दिरा भावानंदा जावा, भरतारा नावडती आहे तर आवडती कर देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करायचा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5व्या सोमवारी सातू असे शिवामुठाकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्या यांनी तिला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे आला दुसरा सोमवार. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नणंद जावा, भरतारा नावडती आहे ती आवडती कर देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकरांना बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे, अशी ती म्हणाली. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं तिच्या मागे मागे चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचाच सराव होता. तिला काही वाटलं नाही. पण ह्यांना काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची त्यांना दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमानात देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. स्वयंभू महादेवांची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावानंद जावा, भरतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिले. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ उभं आहे. तिथं एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे असं कसं काय झालं? ती म्हणाली, माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली.
जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांनाही हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तराची सुफळ संपूर्ण.